हार्टी वेलकम सॅम्स लर्निंग पॉईंट. सॅम्स लर्निंग पॉईंट या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत क्लास 8 युनिट 1 1.1 बी द बेस्ट डगलस मॅल्को लिखित पोएम समजून घेणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला डगलस माल्को या कवीचा परिचय करून घेणं गरजेचं आहे. बी द बेस्ट या कवितेचे कवी आहेत डगलस माल्को. हे अमेरिकेचे एक सुप्रसिद्ध कवी, शॉर्ट स्टोरी रायटर आणि त्यांनी लुंबरमॅन पोएट म्हणजे लाकूड तोड्याची कविता हे प्रसिद्ध असणारे पेपरचे सहाय्यक एडिटर म्हणून त्यांनी काम केलेले आहे अमेरिकेमध्ये. त्यांची सगळ्यात जास्त प्रसिद्धी त्यांना मिळाली की बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. त्या काव्यसंग्रहामधूनच ही कविता घेतलेली आहे बी द बेस्ट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की मिशिगन स्टेट हे अमेरिकेचं एक राज्य आहे, एक छोटासा देश. त्या देशाची जी कविता, त्या देशाचे जे सॉन्ग लिहिलं गेलेलं आहे, त्या देशाचं जे गीत लिहिलेलं आहे ते गीतसुद्धा डगलस माल्कोने लिहिलेलं आहे. ते खूप सुप्रसिद्ध असे कवी होऊन गेले. डगलस माल्को लिखित बी द बेस्ट ही कविता आता आपण समजून घेऊया. बी द बेस्ट डगलस माल्को लिखित 1.1 मध्ये बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर ह्या काव्यसंग्रहातून ही कविता घेतलेली आहे. ही कविता विद्यार्थी मित्रांनो खूपच चांगली आहे. ही कविता आपल्याला समजून घ्यायची आहे. ही कविता तुमच्या लाईफसाठी खूप प्रेरणादायक असेल, एक मोटिवेशनल असेल. ह्या कवितेचा सार काय आहे आधी मी तुम्हाला सांगेन. प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं आणि सर्वोत्तम करणं गरजेचं आहे. ज्या पण तुम्ही क्षेत्रात जाल त्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी तुम्ही करायला हवे. काही ना काहीतरी तुम्ही आयुष्यामध्ये बनलं पाहिजे. छोटं मोठं जे पण काही काम तुम्हाला जमेल, झेपेल, जे मिळेल ते तुम्हाला करायला हवं. असं खूप सुंदर डगलस माल्कोने इथे सांगितलेलं आहे. तर समजून घेऊया. बी द बेस्ट सर्वोत्तम व्हा. इफ यू कांट बी पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल. पाईन हे वृक्ष आहे, ते सर्वात उंच असतं. जर तुम्हाला टेकडीवरील उंच पाईन वृक्ष होता आले नाही, बी ए स्क्रब इन द व्हॅली बट बी. तर दरीमधील जागा व्यापून घेणारे छोटेसे झुडूप तरी व्हा. स्क्रब म्हणजे झुडूप. नेक्स्ट लाईन बघूया. द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साइड ऑफ द रियल. म्हणजे बघा, लहान ओढा, रील याचा अर्थ तो लहान ओढा. लहान ओढ्या दोन्ही बाजूला स्क्रब वाढेल म्हणजे झुडपे वाढतील, ते खूप सुंदर दिसेल. बी अ बुश इफ यू कांट बी ट्री. जरी तुम्हाला झाड होता आले नाही तरी छानसे झुडूप तरी व्हा. इफ यू कांट बी बुश बी अ बीट ऑफ द ग्रास. जरी तुम्हाला झुडूप पण होता आले नाही तरी छोटेसे गवत व्हा, पण नक्कीच काही ना काही बनण्याचा प्रयत्न करा. अँड सम हायवे हायपर मेक. म्हणजे महामार्गावरील लोकांना आनंदित बनवा. किंवा येता जाताना ते झुडपे बघतील, त्यांना त्यांचं मन प्रसन्न वाटेल, त्यांना आनंदित वाटेल. इथे हायपर मेक याचा अर्थ होईल लोकांना आनंदी बनवा, प्रसन्न बनवा. इफ यू कांट बी मस्की देन जस्ट बी अ बास. मस्की हा समुद्रातील एक मोठा मासा आहे आणि बास हे छोट्याशा तळ्यामध्ये सापडणारा मासे आहेत. तर तुम्हाला मोठ्या माशा पद्धतीनं होता येत नाही मस्कीसारखे, तरी बास तरी बना असं इथे कवी सांगतात. छोटं मासा तरी बना. बट द लिवलिस्ट बास इन द लेक. परंतु तळ्यातील, लेकमधील सगळ्यांना आवडणारे बास मासा तरी व्हा, पण नक्की काही ना काही चांगलं होण्याचा तुम्ही प्रयत्न करा असं इथे कवी आपल्याला सांगतात. नेक्स्ट. वी कांट ऑल बी कॅप्टन्स, वी हॅव गॉट टू बी क्रेव, देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. म्हणजे
जहाजावरील प्रत्येक जण कप्तान होऊ शकत नाही, पण काही जण खलाशी होऊ शकतात. देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. म्हणजे जहाजावर आपल्याला सगळ्याच लोकांची इथे गरज आहे, फक्त कप्तानाची गरज नाहीये. खूप सुंदररित्या इथे सांगितलेलं आहे. देअर अ बिग वर्क टू डू अँड देअर्स लेसर टू डू अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. आता इथे बघा, लेसर, रचा उच्चार होत नाही, र हे सायलेंटमध्ये जाणार आहे आणि लेसर त्याचा अर्थ होतो कमी. म्हणजे समजून घेऊया, इथे कोणतेही काम मोठे नाही किंवा कमी नाही किंवा छोटे नाही आहे, कोणतेच काम छोटे पण नाही. सर्वांचं कामाची इथे किंमत आहे, व्हॅल्यू आहे, असं इथे सांगण्याचा प्रयत्न कवीनं केलेला आहे. नेक्स्ट बघूया. इफ यू कांट बी हायवे देन जस्ट बी ट्रील. जर तुम्हाला मोठा हायवे किंवा मोठा रस्ता होता येत नसेल तर एक छोटीशी वाट तरी व्हा, असं इथे सांगण्यात आलेलं आहे. नेक्स्ट लाईन. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. जरी तुम्हाला सूर्य होता नाही आलं तर एक छोटीशी चांदणी तरी व्हा. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. कारण तुमचा विजय किंवा पराजय तुमच्या आकारावर अवलंबून नाहीये. बी द बेस्ट ऑफ व्हॉट युअर यू आर. आपण नेहमीच सर्वोत्कृष्ट होऊया. तुम्ही कोण आहात, कसे आहात, छोटे आहात, मोठे आहात, हे महत्त्वाचं नाहीये. जे काय असेल त्यामध्ये बेस्ट होण्याचा प्रयत्न करायचा आहे, असं इथे कवी सांगतात. म्हणजे तुमच्याकडे जे क्षमता आहे त्या क्षमताचा वापर करून बी द बेस्ट बनण्याचा तुम्ही प्रयत्न करा. हे आपण ह्या कवितेमधून शिकलेलो आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.